हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी छान अशी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी करून दाखवणार आहे. ते इथे मी कोबी टाकलेला आहे. एकदम बारीक किसून मी कोबी घेतलेला, तो कोबी टाकून घेतला आहे छोटी वाटी. त्यानंतर एक कांदा छोटा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर गाजर पण बघा किसून घेतलेले आहे मी असं बारीक एकदम पातळ. त्यानंतर इथे बघा एक वाटी छोटी वाटी मी एक रवा घेतलेला आहे आणि त्याच मापाने परत दुसरी पण वाटी बेसन पीठ घेतलेले आहे बघा. एक वाटी छोटी वाटी रवा आणि छोटी वाटी बेसन पीठ. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. हे पहिली सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे बघा चमच्याने. एवढा छान नाश्ता आहे मैत्रिणींनो, सगळ्यांना आवडन असा. आणि खूप सोपी रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता. बघा इथे मी 2 वाट्या इथे पाणी टाकून घेणार आहे. पहिली आपण एका वाटीमध्ये सर्व हे मिक्स करून घ्यायचे. आपल्याला पाणी अजून 1 वाटी लागणार आहे, कारण हे घट्ट आपल्याला बेटर नाही करायचे, जरा पातळच करायचे. पाहू शकता परत 1 वाटी आपण पाणी टाकून घेऊया. छोटी वाटी मी रवा टाकलेला आणि छोटी वाटी बेसन पीठ टाकलं, तर असं 1 वाटी होतं. अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ. तर त्याला मी 2 वाट्या इथे पाणी टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं फेटून घ्यायचे अशा पद्धतीने. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही नाश्त्याची रेसिपी खरंच करून पहा. खूप टेस्टी होती. सगळ्यांना आवडन, मुलांना तर खूपच आवडन, त्यांच्या आवडीची ही. आता इथे गॅस पेटवला आहे आणि गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. 1 पळी जिरं टाकून घ्यायचे बघा. त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी तोडून टाकल्यात आणि अद्रक असं छान असं बारीक किसून घेतलेलं आहे बघा. म्हणजे त्या अद्रकचा तेलामध्ये छान मस्त सुगंध सुटतो बघा. आता ही मिरची आणि लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे, नक्कीच करून पहा आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही. आता हे सर्व छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तेलावर चांगली कुरकुरीत मस्त होती कोथिंबीर. आणि त्यानंतर आपल्याला इथे ते बेटर मी फेटलं होतं ते सर्व इथे कढईमध्ये टाकून द्यायचे आपल्याला. पाहू शकता मैत्रिणींनो, मी ह्याच्यामध्ये इनोचा पण उपयोग केला नाही आहे जरा पण, तरी पण हे एकदम नाश्ता एवढा मस्त होणार आहे ना पंची. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे बघा आणि कंटिन्यू ह्याला असं हलवीत राहायचे, जेणेकरून खाली लागणार नाही. आणि एकदम फास्ट गॅसवर करू नका, नाही तर खाली लागू शकतं. असं फेटत जायचं, चांगलं हलवून घ्यायचे बघा. तर पाहू शकता असं घट्टपणा तो आलेला आहे त्याला. अजून पण थोडासा यायला पाहिजे, कारण रवा चांगला आपण शिजूनच घेणार आहे, तो कच्चा ठेवणार नाही आहे. जर आपण बेसन पीठ पण शिजूनच घेणार आहे आणि जास्त वेळ लागत नाही. आता झाकण ठेवलं, 1-2 मिनिटांनी आपल्याला परत वर खाली हे करून घ्यायचे. तर पाहू शकता मस्त असं रवा आणि बेसन पीठ छान शिजलेले आहे. आपल्याला जरासा ह्याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे बघा. परत झाकण ठेवूया आपण 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून वर खाली करून घ्यायचे. परत झाकण ठेवा.
मी असं 2-3 वेळा झाकण ठेवून वाफेवर हे शिजून घेतलेले आहे छान बघा. असं कंटिन्यू हलवलं ना तर खाली लागत नाही. ताट घेतले बघा. आता ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचे असं आणि सगळीकडून पसरून ताटाला तेल लावून घ्यायचे. तुमच्याकडं ब्रश असला तर ब्रशने तुम्ही लावू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी आपली बोटाच्या साहाय्याने तेल लावून घेते. असं तुम्ही ताटात पण करू शकता किंवा असा डब्बा असतो त्या डब्यामध्ये पण तुम्ही करू शकता. खूप छान वड्या बनतात त्याच्या. आता हे सर्व पसरून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा. गरम आहे अशा पद्धतीने. आता झाऱ्यानेच आपण हे सगळीकडून पसरून घ्यायचे बघा. छान हे असं पसरून झालेलं आहे आपलं. पाहू शकता तुम्ही. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये एक 15 मिनटं 15 ते 20 मिनटं हे असंच ठेवून द्यायचे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते नंतर वड्या पाडून कशा वड्या मस्त अशा पडल्या जातात. तर पाहू शकता मैत्रिणींनो 15-20 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर बाहेर काढून आता वड्या पाडून घेणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही कोणचा पण आकार ह्याला वड्यांना देऊ शकता. मी इथे चौकोनीच करून घेणार आहे. हे तेलामध्ये तुम्ही तळू पण शकता किंवा फ्राय पण करू शकता. तेलावर थोडंसं तेल टाकून फ्राय करायच्यात आणि मस्त सोनेरी कलर येस्तोवर आपल्याला ह्या परतून घ्यायच्यात. खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे, तेवढीच टेस्टी पण आहे मैत्रिणींनो. नक्की करून पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व काप करून घ्यायचेत वड्यांचे. तुम्ही ह्याच्यात पालक पण चिरून टाकू शकता किंवा मेथी पण टाकू शकता. जे तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक अशा चिरून टाकू शकता. कारण मुलं अशा भाज्या वगैरे खात नाही, तर असं काहीतरी बनवलं वेगळं तर मुलं आवडीने खातील आणि त्यांच्या पोटात पण भाज्या जातात. त्याच्यामुळे हे तुम्ही असं बनवलं ना सर्व खातील आवडीने. तर पाहू शकता वड्या अशा मस्त आपल्या ह्या चौकोनी मी करून घेतलेल्या आहेत. एक तुम्हाला काढून दाखवते बघा. बरोबर मस्त आपल्या वड्या झाल्यात. लई जाड पण नाही झालेल्या आणि पातळ पण नाही झालेल्या. अशा छान वड्या निघतात पाहू शकता. आता हे सर्व वड्या मी काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला फ्राय कशा करायच्या ते पण दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा. आता इथे गॅस पेटवून घेऊया आपण आणि गॅसवर कढई ठेवायची बघा. कढईवर आपण गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की आपल्याला काय करायचे, सफेद तीळ टाकायचे आहेत बघा. तेल खूप तापल्यामुळे सफेद तीळ सगळे असं म्हणजे उडतात ना ते खूप. आता त्याच्यामध्ये वड्या ह्या सोडून द्यायच्यात. आणि ह्या वड्या एकदम खालची साईड अशी मस्त परतली ना मग आपल्याला पलटी करून घ्यायच्यात. खूप छान लागतात मैत्रिणींनो कोबीचे वड्या. ह्या कोबीच्या वड्या आणि जास्त काही साहित्य लागत नाही. थोड्या साहित्यामध्ये ह्यो नाश्ता होऊन जातो.
कोबीच्या ऐवजी बटाटा जरी असला ना तुमच्याकडं, बटाटा किसून ह्याच्यामध्ये टाकला ना, कोबी जर नसला तर तरी पण खूप छान होतो. आता हे पलटी करून घेऊया आपण एक एक. पाहू शकता अशा पद्धतीने. असं पण खाल्लं तरी चांगलं लागतं मैत्रिणींनो, आणि असं आपण फ्राय करून जर खाल्लं तर आणखीनच टेस्ट खूप छान येते आणि कुरकुरीतपणा येतो त्याला जरा. तर सर्व हे पलटी करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. मैत्रिणींनो लाईक करा, लाईक. कोणी कोणी लाईक नाही केलं त्यांनी करा. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायचं बिलकुल पण टाईम लागत नाही. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व हे पलटी करून घेतलेली आहे आणि मस्त खालची साईड आपली भाजल्या गेलेली आहे. तशीच आपल्याला ही वरची साईड पण भाजून घ्यायची बघा. तुम्ही चहासोबत हे नाश्ता खाऊ शकता किंवा सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा पुदिन्याची चटणीसोबत. तुम्हाला जी चटणी आवडेल त्यासोबत तुम्ही हे नाश्ता खाऊ शकता. खूप छान होतो. आता हे छान फ्राय करून घ्यायचे बघा खालची साईड आता आपल्याला. तर हे काढून घेऊया आपण. तेल जर राहिलं तर बघा टिश्यू पेपरला तेल सोकलं जातं. आता ते सर्व काढून झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरी बॅच ह्याच्यामध्ये सोडून द्यायची. पाहू शकता मी एका पळीमध्येच हे दोन्ही पण बॅच मी तळून घेतलेले आहेत परतून. ते सर्व आपलं झालेलं आहे मैत्रिणींनो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या ह्या पद्धतीने साध्या सोप्या तर ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप छान होती आणि खायला मुलांना पण खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. कोबी बटाटा नाही टाकला सॉरी त्याच्यामध्ये, पण तुम्ही टाका, खूप छान होतो. रवा कोबी आणि बेसन त्याच्यापासून अशा छानशा ह्या वड्या मी बनवलेल्या आहेत. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.